मला कधी जाणवले का, घरातली मुलं एकही मिनिट शांत बसत नाही. सारखे ते धावत असतात, पळत असतात, उड्या मारत असतात, काहीतरी पसारा करत असतात, इकडे तिकडे उशा फेकत असतात. काही करा, पण मुलं काही शांत बसत नाहीत. याच मुलांना हायपर ॲक्टिव्ह मुलं असं म्हणतात. मग यांना मॅनेज कसं करायचं? त्यांच्यामध्ये भरपूर अशी ऊर्जा सामावलेली असते. या मुलांमध्ये खूप सारी एनर्जी असते. मग ती हायपर ॲक्टिव्ह मुलं खूप हुशार असतात, खूप ॲक्टिव्ह असतात, म्हणून तर त्यांना हायपर ॲक्टिव्ह म्हणतात ना. त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी असते. या मुलांच्या एनर्जीला आपण जर योग्य वळण दिलं ना, याचा खूप फायदा मुलांना भविष्यात होऊ शकतो. हायपर ॲक्टिव्ह मुलांना मॅनेज कसं करायचं? यासाठी सगळ्यात आधी तुम्ही मुलांना फिजिकली ॲक्टिव्ह ठेवा. मुलांना शारीरिकरित्या ॲक्टिव्ह ठेवा. यासाठी काय करता येईल? काही मुलं सकाळी उठल्यानंतर लगेचच मोबाईल हातात घेतात किंवा लगेचच उड्या मारायला लागतात, काहीतरी खेळणी घेतात, काही ना काही ते करत राहतात. मग अशा वेळी तुम्ही मुलांना सकाळी उठल्या उठल्या छान व्यायाम करायला सांगितला, अगदी हलका हलका. तुम्ही एक 15 ते 20 मिनिटं मुलांना व्यायाम करायला सांगू शकता. मुलांना जो व्यायाम सुटेबल होईल असा छान मोबाईलला किंवा टी व्हीला तुम्ही व्यायामाची व्हिडिओ लावून देऊ शकता. ती पाहता पाहता मुलं व्यायाम करतील.